तर आपण मंदिरात जाऊन आलो आणि थोडं आवरलं, केस वगैरे दाढी वगैरे सेट झालं आहे. आता आपण बॅग पॅक करायची राहिली माझी आणि 8 वाजता निघायची. आता 6:30 वाजलेत. जेवून आपण 8 वाजता निघू. आपली 12ला आय थिंक फ्लाईट आहे, म्हणून लवकरच जाऊ जेणेकरून आपल्याला लवकर बोर्डिंग होईल आपलं आणि सगळं लवकर उरकेल. म्हणजे आपण फक्त म्हणजे बोर्डिंग झाल्यानंतर एंट्री करायला मोकळं. सो आपण लवकर जाणार आहोत. आता बॅग पॅकिंग करतो कारण की खूप राहिली आहे, तर आता ती पहिली करून. बॅग सगळी अशी ठेवली आहे. आता ही पटकन पॅक करू, आवरून घेऊ, म्हणजे येऊन निघू आपण. ओके, तर आपली बॅग्स पूर्ण सेट झाली आहे, सगळे भरून झाली आहे. आता वाजले 7 म्हणजे आता असं झालं की कधी मी जातो आहे आणि कधी तिथं पोहोचतो आहे. म्हणजे एकदम एक्साइटमेंट एकदम हाय लेवलला गेलेली आहे. म्हणजे मी असा तास मोजतो की आता 7 वाजता 8 वाजता निघायचं, आपल्याला 8 वाजता निघायचं, एवढी मी एक्सायटेड झालो. कारण की राजस्थान ही माझी म्हणजे बकेट लिस्टमधली सगळ्यात महत्त्वाची सिटी होती. म्हणजे स्टेट होती. म्हणजे त्यात आपण 3 सिटी करणार आहे यावेळेस, तर सगळ्यात महत्त्वाचं स्टेट होतं. तर येस, आपण आता जाणार आहे आणि 1 तास फक्त. यस, 1 तासाने आपण निघणार आहे. तर ऑल सेट आहे. जीव कॅब बुक करू आणि डायरेक्ट एअरपोर्टला भेटू. आता मी काय शूट करत नाही, डायरेक्ट एअरपोर्टलाच भेटू आपण. तो राम म्हणजे इथं आता आपण निघालो आहे. आता आपल्या बॅग इथं रेडी आहे. आता फक्त बॅग घ्यायची आहेत आपल्याला आणि निघायचं आहे. कॅब बुक केली, कॅब येते, आली की आपण निघूया. तर आता बॅग घेतो आणि निघूया. राम राम म्हणजे इथं आपण पोहोचून गेलो आहे जयपूर या सिटीमध्ये. आणि येस, आज आपले 4 पॉईंट कव्हर करायचे आहे. तर ते 4 पॉईंट काय आहे ते तुम्हाला मी एक दाखवेल. त्याच्या आधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मेन म्हणजे आपली जी फ्लाईट होती ती डिले झाली होती. त्यामुळे आम्हाला 2 तास एअरपोर्टमध्येच पुण्यामध्येच थांबायला लागलं. आम्हाला 3 वाजता फ्लाईट, 1 वाजताची 12 वाजताची फ्लाईट 3 वाजता झाली आणि आम्हाला खूप वेळ झाला. त्याच्यामुळं एअरपोर्टमध्ये थांबायला लागलं 2-3 तास. त्यानंतर चेक इनला त्यांनी वेळ लावला. त्याच्यामुळे आत्ता वाजलेत 11 आणि आपल्याकडे खूप टाईम कमी. त्यामुळे आपण पटपट पॉईंट उरकू आणि जे काय पॉईंट असेल ते तुम्हाला दाखवेल. पण तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही आणि खूप खर्च केला, खूप कष्ट घेतो या सीझनसाठी. तर ह्या सिरीजला तुम्ही प्रतिसाद खूप प्रमाणात द्या आणि शेअर करा. तर चला आता आपण निघूया. आता उशीर झाला आहे, पटकन निघू. आपले ते 4 पॉईंट तुम्हाला दाखवू, तिथं जरा सिनेमॅटिक शॉट घेऊ आणि आजचा दिवस एंड करू. आणि हा ब्लॉग मी आजचा दिवस जो आजचा दिवस पूर्ण दाखवेल आणि मग एंड करेल. आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल तो सेकंड दिवसाचा, म्हणजे उद्याचा सेकंड पार्ट म्हणून नाही. तर चला निघूया आपण. तर झालं आता आवरून आता निघू. ओके, तर आवरलं आहे मस्त, एकदम व्यवस्थित दिसतंय. आणि मला स्क्रीन जाम आवडली. आणि हे आपली रूम आहे, मागं बघताय ती पूर्ण रूम आहे. छोटी आहे पण क्लास आहे. पाणी बिणी व्यवस्थित सोय मस्त आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला बजेट प्लॅन पण सांगेल, कसा कितीला किती खर्च केला आहे, काय केलं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं सांगेल. त्यामुळे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला आता निघूया आपण.
आपण आता जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये आलो आहे आणि इकडे आल्यावर कळलं की 300 रुपये तिकीट आहे, जे की फक्त म्युझियमसाठी आहे. आणि कंपोजिट एक तिकीट आहे जे 400 रुपयाचं आहे. आणि म्हणजे त्यात थोडं एक्स्ट्रा आहे 2-3 गोष्टी. पण ठीक आहे, आता काय थोडेसे तिकीट आहेत ते काढून आपण आता एंट्री करू, कारण की त्याशिवाय एंट्री नाही आहे पॅलेसमध्ये. तर बघू आता आपण हे तिकीट काढू आणि आज तुम्हाला दाखवेल. ओके, तर आपलं तो पॅलेस पाहून झाला आहे आणि आता आपण हवा पॅलेस बघायला आलो इकडे. तर तो झाला आहे आणि तो जो पहिला पॅलेस जो होता तो मिर्झा राजे जयसिंग यांची जी पिढी आहे आणि त्यांचे जे पूर्वज आहे त्यांच्या रिलेटेड माहिती होती. तो त्यांचा पॅलेस होता जयपूरचा आणि त्यांचे जे डिसेंडंट होते ते त्याच्यात त्यांनी माहिती दिली की ते पोलो गेम खेळायचे, मेन भरपूर गोष्टी होत्या. आता आलो आहे पण इकडे हवा पॅलेसला. आता हा बघूया आतनं कसं आहे, तुम्हाला पण दाखवतो. चला, आता लेट झाला आहे, 6:30ला बंद होईल ते. हे जे बघताय ना, तर ते जे पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना बाहेर यायला परमिशन होती, तर ते इथून वरतून खाली बघायचे काय चाललंय काय नाही. असे फट सगळीकडे आहेत, म्हणजे अख्ख्या महल्ला फट आहेत. हे पुढचं जंतर मंतर आहे, तिथं जायचं आहे, अजून राहिलंय. बघू, जमलं तर जाऊ. हा टॉप व्ह्यू आहे महलमधला, एकदम जबरा दिसतंय. आणि ते तुम्हाला सांगितलं तसं ते जंतर मंतर आपल्याला जायचं आहे. तिकिटाचा इश्यूमुळे तिथं गेलो नाही आपण, साईड डाऊन असल्यामुळं. आणि हे आपलं हा महल आहे पूर्ण, अजून खाली पण आहे जो दाखवला, हा पूर्ण महल आहे. आणि इकडं पूर्ण जयपूरचा व्ह्यू दिसतो इथून. ओके, तर तुम्हाला हवा महल दाखवला. आता इथून निघतोय
ऊन खाली झाले. आता निघूया आपण. आय होप आता मंदिरात जायचं आहे का प्लॅन आहे. तिथं गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो. गेलो तर नाही गेलो तर डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊ. ठीक आहे, बाय. 1 hour later. ओके, तर आपण आलो आहे जंतर मंतरला. तुम्हाला म्हणलं होतं वरतून ती बिल्डिंग दाखवली होती मी माहिती इथून. तर आता जंतर मंतरला आलो आहे. तर ह्याचा उपयोग काय होता तर पूर्वीच्या काळात त्याचं दिनदर्शक म्हणजे दिवसाचा जो टाईम आहे तो ह्याच्या सावलीनुसार ठरला जायचा. आणि तसंच ते सगळीकडे जे इन्स्ट्रुमेंट ते सगळे सनलाईट किंवा अशा जे नॅचरल ह्याच्यावर आहे त्याच्यावर सगळे दिनदर्शक म्हणा किंवा वेस्ट कुठली नॉर्थ कुठली ते सगळी साईड दाखवायचं सगळं ह्याच्यात त्यानुसार केलं जायचं. तर आता हेच सगळं मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तुम्ही बघा आणि तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की यायचं. थोडासा प्लॅन काढला आहे. ऊन नसल्यामुळं काहीच म्हणजे कळत नाही आहे की कसं ते वर्किंग करतात. त्यामुळे आता आपण निघूया बाहेर कारण की आता अंधार झाला आहे पूर्ण. आपल्या एका मंदिरात पण जायचं आहे. सो आपण आता बाहेर निघू आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊ. आपला एक पॉईंट बाकी होता तर ड्रायव्हरने घेऊन आलाय. म्हणजे मला पण माहीत नव्हतं. मी झोपलेलो होतो गाडीत त्याने तो घेऊन आला. पण काय भारी सीन आहे बघा. एकदम क्लास, एकदम क्लास. आता मी काही शूट करत नाही जास्त, एवढंच दाखवतो कारण की अंधार झाला ना. दाखवून तुम्हाला काही फायदा पण नाही. त्यामुळे तुम्ही हे बघा, फक्त सीन बघा बस, बाकी काय नाही. ओके, तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, या अल्बर्ट हॉल आहे हा. आणि याच्यात तुम्हाला दाखवतो की हा जो दिसतोय ना जयसिंग आहे तो मिर्झा राजे जयसिंग 1622 ते 1608 68-9पर्यंत हा होता. आणि हे त्यांची जे फॅमिली आहे तुम्हाला ही त्यांची सुरुवात आहे महाराज सवाई जयसिंग. आणि ही त्यांची पूर्ण राजेशाही आहे.